नाशिक शहरात मुसळधार पावसामुळे 6 ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्यात। सातपूर परिसरातच 5 ठिकाणी मोठी आणि धोकादायक झाडं पडलेत, तर पंचवटीतील मालेगाव स्टँड परिसरात झाडाची मोठी फांदी एका कारवर कोसळून वाहनाचं किरकोळ नुकसान झाले। सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलानं काही ठिकाणी तातडीनं कारवाई करून झाडं आणि फांद्या हटवत वाहतूक सुरळीत केली। मात्र सातपूर मळे परिसरातील दादोबा रस्ता सातपूर अंबड जोड रस्त्यावर सकाळी पडलेलं मोठं चिंचेचं झाड सायंकाळपर्यंत हटवण्यात आलं नव्हतं, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। प्रशासनाच्या संथ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होते। देखना है कल तो चलाओ सायकल हे ब्रीदवाक्य घेऊन बुलढाणा जिल्हा सायकलिंग क्लबच्या वतीनं गेल्या 5 वर्षांपासून बुलढाणा ते पंढरपूर अशी सायकल आनंद वारी केली जाते। या वारीच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम साधला जातो। बुलढाणा ते पंढरपूर 450 किलोमीटरचा प्रवास 4 दिवसात पूर्ण केला जातो। पहिल्या वर्षी केवळ 3 जणांनी सायकल वारीला सुरुवात केली होती आणि वर्षानुवर्ष आनंद वारीला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। यावर्षी 10 तरुणींसह 100 पेक्षा अधिक सायकल स्वार आनंदी वारीमध्ये सहभागी झालेत। बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक आणि शिवसेनेच्या अनुजा सावळे यांनी या वारीला हिरवी झेंडी दाखवून वारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले। 11 तारखेला पंढरपूरमध्ये ही आनंद वारी दाखल होणार आहे। 12 तारखेला संपूर्ण राज्यभरातून आलेल्या हजारो सायकल स्वारांचा एक रिंगण सोहळा पार पडतो, त्यामध्ये हे सर्व बुलढाण्याचे सायकल स्वार वारकरी सहभागी होणार आहेत। सायकलिंग क्लब अध्यक्ष आमचे बुलढाणा ते पंढरपूर ही 5वी सायकल वारी आहे। दरवर्षी महाराष्ट्र सायकल संमेलन असतं, त्या ठिकाणी आपल्या बुलढाण्यातून पहिल्या वर्षी 3 लोकांपासून सुरुवात झाली आणि आता जवळपास 100 सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत। आमचा हा 4 दिवसाचा प्रवास नियमित असं 100 ते 120 किलोमीटर असं सायकलिंग प्रवास करून आम्ही पंढरपूर येथे पोहोचतो आणि त्या ठिकाणी रिंगण सोहळा एकदम अप्रतिम अशा या सोहळ्याला सर्वजण उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वांचा थकवा 450 किलोमीटर किती सायकलिंग केली असली तरी तिथे गेल्यानंतर सर्व थकवा निघून जातो। आणि यामध्ये विशेष म्हणजे महिलांचं सुद्धा 10 महिला यावर्षी सहभागी झालेल्या आहेत आणि एक 14 वर्षाच्या मुलीपासून तर 75 वर्षाच्या युवकापर्यंत यामध्ये आमचे सगळे सायकलिस्ट सहकारी सहभागी झालेले आहेत। अकोला शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वत रांगांचं अकोला शहरातून स्पष्ट दर्शन घडलंय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून झालेला पाऊस आणि ढगाळ तसंच स्वच्छ वातावरण यामुळे हा दुर्मिळ नजारा पाहायला मिळाला। तर सामान्यतः इतक्या दूरवरील पर्वत रांगा अकोला शहरातून दिसत नाहीत, मात्र वातावरणातील धूळ आणि धुक्याचं प्रमाण कमी झाल्यानं सातपुडा पर्वत रांगा आज शहरातून स्पष्टपणे दिसून आल्यात। डोंबिवलीतील उपचार प्रकरणी पीडित महिलेच्या आई साधना कारंडे यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। आपल्या मुलीला वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि ती वेदनेनं तडफडत असतानाही दुर्लक्ष करण्यात आले असा दावा त्यांनी केलाय। सायन रुग्णालयात जाण्यास सांगितलं, मात्र रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि आर्थिक परिस्थितीही प्रतिकूल असल्यानं आपण स्थानिक लोकप्रतिनिधी रमेश म्हात्रे यांना मदतीसाठी संपर्क साधल्याचं त्यांनी सांगितलंय। रमेश म्हात्रे यांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टर सहकार्य करत नव्हते। या घटनेत रमेश म्हात्रे यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा अन्यायकारक असल्याचा आरोप करत आपल्या मुलीला न्याय कोण देणार असा सवालही साधना कारंडे यांनी उपस्थित केलाय। तर मग आमच्याकडे बेडच नाहीये त्यांचा हा आम्ही जसं 6 वाजल्यापासून आम्ही तिथे जेव्हा गेलोय तेव्हापासून त्यांनी एकच टप्पा धरलेला, तुम्ही सायनला घेऊन जा, इथे बेड नाहीये, ऑक्सिजन लेवल नाहीये, तुम्ही सायनला। मी रिक्वेस्ट केली, त्यांना पाया पडलं का मॅडम आमची कॅपॅसिटी नाहीये तेवढी, बाहेर आम्ही प्रायव्हेटमध्ये पण जाऊ शकत नाही आणि सायनला पूर्ण सायन डुबलेलं आहे, 4-5 घंटे जाणार आणि तोपर्यंत माझ्या मुलीचं काय झालं असतं तर आम्ही काय करू शकतो मॅडम, तुम्हीच सांगा। आम्ही डॉक्टरांना आम्ही देव मानतोय, तुम्ही देवासारखे, तर तुम्ही आम्हाला काय पर्याय सांगा आम्हाला। तुम्ही 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत माझ्या पोरगीला तडपडत ठेवली त्या लोकांनी, पण त्यांनी काय ट्रीटमेंट पण केली नाही आणि बेडच नाही म्हणून सांगितलं। म्हटलं एक नॉर्मल डिलिव्हरीची पेशंट होती, ठीक आहे म्हटलं आम्ही 1 तास थांबतो। एक लेडीज म्हणजे ऑक्सिजन म्हणजे त्या मुलाला जर ऑक्सिजन लेवल नसेल पाहिजे असेल तर मग म्हटलं माझ्या मुलाला मिळेल, माझ्या नातीला मिळेल, तुम्ही इथं पण मला इथंच सीजर करायचं आहे आणि मला इथंच ठेवायचं माझ्या मुलीला, कारण का आमची कॅपॅसिटी नाहीये। पुढे काय झालं मग, तुम्ही काय केलं पुढे? मग पुढे त्यांना आम्ही रिक्वेस्टच करतो, ती लोक बोलतात सायनलाच घेऊन जा। 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत त्या लोकांनी एकच टप्पा ठेवला,
तुम्ही इथे काहीच तुम्ही नाही. नगरसेवक रमेश म्हात्रे हा, यांना कॉल नंतर- केला हा, होता, मी- काय नेमकं घडलं हा, पुढे? नंतर मग मला त्यांनी पर्यायच नाही, ते नाहीच बोलायला लागले, म्हणून मला दादांना मला फोन करायला लागले. मी दादांकडं खूप रडली. दादा असं असं बोलतात का सायनला घेऊन जा, पण सायन पूर्ण डुबले. तर आता मी मुलीला काय करू, माझी पुरीचा जीव मध्येच रस्त्यात काय झालं तर मी काय करू. तर मग दादा बोलले का जी डॉक्टर असेल, मॅडम असतील, सर असतील त्यांना फोन द्या. ती लोक फोन पण घ्यायला तयार नाही. तुम्ही नाही, पण तुमचा आवाज आहे त्या ठिकाणी, तुम्ही स्पष्ट बोलताय की तुम्ही दादा खूप डेंजर आहेत, दादाच्या नादी लागू नका. हा, आणि त्या केव्हा डॉक्टरला बोलले? तुम्ही पण झटापटी करताय. नाही हे नाही नाही त्यांना नाही योग्य नाही वाटलं का तुम्हाला? झटापट नाही केलेलं आहे. दादांनी जेव्हा ते दादा त्या मॅडमशी बोलतायत दादा, तर त्या मॅडम ऐकायला तयार नव्हत्या. ती फोनवरतीच बोलत होत्या. तर दादाने केलं, माझ्याशी बोला मॅडम, तुम्ही फोन नंतर बोला, मला सीएम मॅडमचा कुठला नंबर द्या. ते दादा बोलतायत पण त्यांच्याशी. दादा अश्लील शिवाय एका महिला डॉक्टरला देतात, त्या तुमच्या समोर देतात, हे योग्य वाटलं का तुम्हाला? योग्य नाही वाटलं, पण माझी मुलगी तडपडत होती ना, ते तुम्ही बघितलात नाही. माझ्या पोरीचा जीव गेला असं ते तुम्ही बघितलं ना. दादाने माझ्या मुलीला बघितलं, बेडवरती माझी मुलगी तडपडते. तुम्ही सायनला घेऊन जा, सायनला घेऊन जा, दादा आपल्याकडे बोलतायत. सायनला घेऊन जाण्याची परिस्थिती डॉक्टरने नव्हतीच. सांगितली. आता कुठल्याही पद्धतीची सुविधा जी आहे त्या ठिकाणी नाहीये. आणि तुमचे दादा या ठिकाणचे नगरसेवक आहेत, हा. 30 वर्ष नगरसेवक आहेत, तुम्ही स्वतः त्या हो, ठिकाणी हो, सांगतायत. हा. मग एवढ्या वर्ष का सुविधा झाली नाही त्या हॉस्पिटलमध्ये? मग दादांनीच तर त्या ऑक्सिजन लेवलच्या पेट्या कोणी सुविधा केल्यात. दादांनीच आपल्या एकनाथ शिंदे सरांना, मग आपल्या याला त्या लोकांनी, त्यांनी दादांनीच रिक्वेस्ट केली म्हणून ते दादा पेट्या गेल्यात ना ऑक्सिजनच्या. डिलेव्हरीचे आता इकडे नेले, कल्याणला नेले दादांनी. मग शेवटी सीएम मॅडमला कुठला फोन केला आणि दादांनी हे करून मग ते कल्याणला का नेलं नाही? कल्याणला पण होतं की ना, मग सायनच का तुम्ही धरलं, मला एवढं सांगा. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र महिला डॉक्टरवर हात उचलल्याचा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावलाय. सीसीटीव्ही मधील दृश्य कॅमेऱ्याच्या कोनामुळे तशी दिसत असल्याचा दावा त्यांनी केलाय. डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांची तक्रार ऐकण्याऐवजी सतत दूरध्वनीवरून बोलत असल्यानं तिच्या हातावर फटका मारल्याचं त्यांनी सांगितलंय. महिला डॉक्टरला मुलीसारखं मानत असून महिलांवर हात उचलण्याची शिकवण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच या घटनेला रुग्णालयातील व्यवस्थेतील त्रुटी कारणीभूत असल्याचं सांगत या सुधारणेसाठी प्रयत्न करू असंही म्हात्रे यांनी नमूद केलंय. पुढील प्रश्नांवर मात्र त्यांनी अधिक भाष्य करण्यास टाळाटाळ केली. प्रथम आधी मी सर्व पत्रकारांचे स्वागत करतो. त्या ठिकाणी जी काही घटना झाली त्याबद्दल मी पहिला दिलगिरी व्यक्त करतो आणि मी ठासून सांगतो या ठिकाणी का मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही. ही जी TV फुटेजमध्ये, CC कॅमेरा फुटेजमध्ये जे येते ते कॅमेऱ्याचा अँगलमुळे येत असेल, ती महिला डॉक्टर माझ्या मुलीसारखी आहे म्हणून ती म्हणतो, एकेरी उल्लेख करतो, ती माझ्या मुलीसारखी आहे. तिचे मॅरेज झाले का नाही ते पण मला माहिती नाही. सतत कानाला बोलत होते, आमची रिक्वेस्ट ऐकत नव्हती आणि त्यामुळे मी तुझा फोन ठेव बाजूला, आमची कंप्लेंट आधी घे, काय तर आमची तक्रार घे, ऐकून घे, एवढंच तिला बोललो. आणि मी त्या महिलेला मारलेलं नाही. आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, त्यामुळे महिलांवर आम्ही हात उचलला नाही आणि याच्यापुढे उचलणार नाही. आणि हे जे काय घडली घटना ह्या हॉस्पिटलच्या कमतरतेमुळे असेल तर ते हॉस्पिटल फुलफिल करण्याची जबाबदारी मी आतापासून चालू करेन. परंतु याच्यापुढे ज्यांच्यासाठी मी जे काम केलेलं आहे, ज्यांच्यासाठी मी धावून गेलो, जिच्यावरती संकट आलं होतं, अडचणीत आली होती, समस्या निर्माण झाली होती, त्यांच्यात तोंडून तुम्ही ऐका काय घडले ते, त्या सांगतील तुम्हाला. बीड जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला वेग आलाय. लिंबा गणेश येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित विशेष शिबिराची बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बूथस्तरीय अधिकारी आणि शिबिरातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत प्रत्येक पात्र मतदाराचं गणनापत्रक अचूक भरून घेणं, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणं आणि मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याबाबत सूचना दिल्या. तसंच नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष शिबिरांच्या माध्यमातून गणना प्रपत्र भरणं, कागदपत्रांची पडताळणी आणि मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे. सध्या SIR कार्यक्रम म्हणजेच विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. सध्या मी लिंबा गणेश येथील शाळेमध्ये आहे. गावातील सर्व नागरिकांना, मतदारांना माझं आवाहन राहील की सध्या हे जे कार्यक्रम सुरू आहे, BLOंकडे आपला
फॉर्म असतो, EF फॉर्म, गणना पत्रक असते, ते भरून द्यायचं आहे. आणि BLO जे असतील त्यांनी तो फॉर्म डिजिटाईज करायचा आहे, म्हणजेच ऑनलाईन करायचा आहे. या कामी आपण सहाय्यक नेमलेले आहेत. स्थानिक मंडळ अधिकारी असतील, ग्राम महसूल सेवक असतील किंवा ग्रामपंचायत अधिकारी असतील, या सर्वांना आम्ही आवाहन करेल की या विशेष कार्यक्रमासाठी सर्वांनी मदत करावी. मतदारांना अर्ज भरून घेणे, त्यांना त्यासाठी सहाय्य करणे हे सर्वांनी करायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे काम लवकरात लवकर संपवता येईल. नंदुरबारचे खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांनी खासदार निधी खर्चाबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना फेटाळून लावले. गेल्या 1.5 वर्षात खासदार निधीतील 1ही रुपया खर्च केला नसल्याच्या चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आतापर्यंत खासदार निधीतून सुमारे 9 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी खर्च करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. सोलर दिवे, विद्युत डीपी, ट्रान्सफॉर्मर, ख्वाजा नाईक स्मारकासाठी निधी, तसंच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर बस थांबे उभारण्याची कामं करण्यात आलेत असं त्यांनी सांगितलंय. ज्या भागात पाणी टंचाई आहे तिथं पाणी पुरवठ्याच्या योजनाही राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. खासदार निधी हा जनतेच्या विकासासाठी आहे, तो केवळ विकास कामांसाठीच खर्च केला जात असल्याचं पाडवी यांनी सांगितलंय. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर इथं गॅस कंटेनर पलटी होऊन रिक्षा त्याखाली दबली गेल्याचा भीषण अपघात झालाय. या अपघातात रिक्षा चालक आणि एका प्रवाशाचा मृत्यू झालाय, तर एक प्रवासी गंभीर जखमी झालाय. घटनेनंतर वाहतूक पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर हटवण्याचं काम सुरू केलंय. दरम्यान या अपघाताबाबत घटनास्थळी असलेल्या वाहतूक पोलीस निरीक्षक मस्के यांनी अपघाताची माहिती देत बचाव कार्य आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. 12:35 आम्हाला माहिती मिळाली की एक टँकर पलटी झालेला आहे आणि त्याकडे रिक्षा फसलेली आहे. पुढच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळी पोहोचल्यानंतर टँकर पलटी होऊन त्याच्याखाली रिक्षा फसलेली दिसून आली. त्यामध्ये काही पॅसेंजर आणि ड्रायव्हर देखील होता. आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी 2 फराना क्रेन मागून घेतल्या आणि त्या फरानाच्या मदतीने तो टँकर उचलून त्याकडून रिक्षा बाहेर काढली. त्यामधून 2 जखमींना बाहेर काढलेला आहे आणि ड्रायव्हरला देखील बाहेर काढलेला आहे. त्या सर्वांना आपण हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे. सध्या आपण जो ट्रक आहे तो बाजूला करून घेतलेला आहे आणि टँकरचा जो भाग आहे तो देखील आपण आता बाजूला करण्याचे प्रयत्न चालू आहे. टँकरमध्ये कोणतं काय घटक आहेत त्यासाठी आपण एक्सपर्ट बोलवलेले आहेत. ते समजल्यानंतर प्रोसेस आपण करून देतो आहे. वाहतूक कर्मचारी सर्व अधिकारी हजर आहेत. वाहतुकीचं नियोजन चालू आहे. तर अपघात होण्यामागचं नेमकं कारण काय? आपल्याला आता ते चौकशी केल्यानंतर आपल्याला समजेल त्याच्यामध्ये नक्की झालेलं आहे. आपली पहिली प्रायोरिटी होती की या ठिकाणी येऊन जखमींना आणि बाहेर काढणं, याप्रमाणे आपण केलेलं आहे. सर टोटल किती रिक्षामध्ये लोक होते? रिक्षामध्ये 1 ड्रायव्हर आणि 2 पॅसेंजर होते. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव इथं सकाळी विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू झालाय. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होते. प्राथमिक माहितीनुसार सकाळी सुमारे 6 वाजता सतीश उर्फ पिसुर्ड्या किसन शिंदे यांना घराबाहेरील विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी पत्नी गंगू शिंदे, मुलगा सचिन शिंदे आणि मुलगी आरती शिंदे हे धावून गेले. मात्र तेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानं 4घांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. नेमका विद्युत प्रवाह कसा आला आणि दुर्घटनेचं कारण काय याचा तपास पोलीस करतायत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून वाहणाऱ्या रत्नावती नदीवरील आशा टॉकीज परिसरात नव्यानं उभारण्यात आलेला पूल वाहतुकीसाठी सुरू झाला असला तरी बांधकामादरम्यान नागरिकांच्या वापरासाठी तयार करण्यात आलेला मातीचा तात्पुरता पूल अद्याप हटवण्यात आला नाही. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याची बाब समोर आली. पुलाचं बांधकाम सुरू असताना पाण्याच्या प्रवाहासाठी पाईप टाकून मातीचा तात्पुरता मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र नवीन पुलाचं काम पूर्ण होऊनही हा मातीचा पूल कायम असल्यानं सततच्या पावसामुळे रत्नावती नदीतील पाणी साचू लागले. सातपुडा पर्वत रांगातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह या अडथळ्यामुळे मंदावल्याचं दिसून येते. या पार्श्वभूमीवर चोपडा नगर परिषदेचे भाजपचे विरोधी गटनेते गजेंद्र जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देत नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. मी आज आपणास सांगू इच्छितो का नगर परिषद सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करून मागच्या 2 वर्षापूर्वी हा पूल बनवलेला आहे आणि त्या पूल बनवताना हा आपण जिथं उभो आहे तो कच्चा पूल एक
तात्पुरता स्वरूपात लोकांना वापरण्यासाठी बनवला आहे, परंतु हा पूल बनल्यानंतर सुद्धा हा जुना पूल काढला गेलेला नसून त्यामुळे इथे आज पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। मला नगर परिषदेच्या निद्रस्त प्रशासनाला या निमित्ताने जागे करायची आहे का नाले सफाईकरण किंवा स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आपण आज इथं बघू इच्छितात, एवढं घाण आणि गाडी इथे जमलेलं आहे। थोडा वेळ जर जास्त झाला असता तर नक्कीच इथे गावात पाणी शिरलं असतं, अशी परिस्थिती होती। आज हा जो एरिया आहे सगळे दीन दुबळे गरीब लोक नदी काठ असतात, शेतपुरा, आशा टॉकीजचा भाग, साने गुरुजी वसाहत झोपडपट्टी जवळ आहे आणि ही परिस्थिती जर रात्री झाली असती तर नक्कीच लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं असतं। तर एवढी गंभीर स्थिती आहे, नगर परिषदेने यावर तातडीने उपाययोजना करून लवकरात लवकर हा निर्णय लावा अशी स्थानिक नागरिकांच्या व आमच्या वतीने। वर्ध्यातील गोरज भंडारवर अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली आहे। न्यायालयाच्या या निर्णयामुळे गोरज भंडारला मोठा दिलासा मिळालाय। दूध उत्पादक, शेतकरी, कर्मचारी आणि ग्राहकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केलाय। गोरज भंडारचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी एफडीएची कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करत या कारवाईमुळे संस्थेसह दूध उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केलाय। तसंच येत्या 2 ते 3 दिवसात गोरज भंडार पुन्हा ग्राहकांच्या सेवेत सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। गेल्या 31 मे रोजी वर्धा येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे फूड इन्स्पेक्टर यांनी चौकशी करता आले। त्यांनी अहवाल पाहिला, त्याच्या चौकशी केली असताना त्यांना नियमबाह्यपणाने त्यांनी जी कारवाई केली, अधिकार नसताना त्यांनी जो परवाना निलंबित केला, त्या इच्छावर आणि असिस्टंट कमिशनर वर्धा यांच्या आदेशाच्या विरुद्ध आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याच्या विरुद्ध जनहित याचिका दाखल केली। जी काही यांनी कारवाई केली, अधिकार नसताना यांनी जी कारवाई केलेली आहे त्याच्या विरोधात मग तिथे गेल्यावर माननीय उच्च न्यायालयाला यांनी जी कारवाई केली आहे ती कारवाई नियमबाह्य असल्यामुळे त्यांनी असिस्टंट कमिशनर वर्धा आणि फूड सेफ्टी ऑफिसर वर्धा ह्या दोघांचे जे काही ऑर्डर आहे ते दोन्ही याच्यातले सेट असाईड केले। याच्याने जे काही नुकसान झालेलं आहे त्या याच्यामध्ये ग्राहकांना आमचे आवाहन करतो की याच्यानंतर जे काही आहे पुन्हा तुमच्या सेवेसाठी पुन्हा गोरज भंडार पूर्वनिशी पुन्हा सुरू होईल। आजपर्यंत जे काही अन्न प्रशासन विभागाने जे काही संस्थेच्या याचे दुग्ध उत्पादन पदार्थाचे नमुने नेले यांनी कलेक्ट केले आणि हे केले, आजपर्यंत कुठल्याही नमुन्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ आजपर्यंत आढळून आलेली नाही आणि याच्याही पुढे आढळून येणार नाही। अकोला जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे अकोट शहरातील जनजीवन विस्कळीत झाले। थारोळी वेस, शेख कॉलनी आणि गजानन नगर परिसरातील अनेक घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। नगर परिषदेच्या नाले सफाई मोहिमेची पोलखोल झाली आहे। तुंबलेल्या नाल्यांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही, परिणामी पाणी थेट घरामध्ये घुसून जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। अनेक कुटुंबांचे संसार विस्कळीत झालेत। नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।